नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील अशा प्रकारे आंब्याच्या झाडापासून जर तुम्हाला कलम करायचं असेल, एअर लेअरिंग करायची असेल, तर ते आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे. हे बघा, हे आंब्याची मोठं झाड आहे आणि आता आपण त्याला बरोबर व्यवस्थित असं चाकूच्या सहाय्याने त्याला असं व्यवस्थित कट करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे त्याला व्यवस्थित करायचं आहे. खालच्या बाजूने पण त्याला असं व्यवस्थित तेवढा काप करून घ्यायचा आहे. काप करून घ्यायचा आहे व्यवस्थित. नंतर ते असं काढून घ्यायचं आहे चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित. काढल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही, त्याला असं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण. घासल्याच्यानंतर त्याला ॲलोवेरा लावायचं आहे पूर्ण असा. त्याच्यानंतर त्याला अशी एक पिशवी बांधायची व्यवस्थित. पिशवी बांधल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये आहे ना, हे भिजलेलं कोकोपीट घालायचं आहे. कोकोपीट घातल्याच्यानंतर काय होते, कोकोपीटमध्ये पाणी धरून ठेवण्याची शक्ती असते, त्याच्यामुळं ते जास्त वेळेपर्यंत ओलं राहते. मग असं त्याला टाईट बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित. बांधल्याच्यानंतर 2 महिन्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये कशा प्रकारे मुळे आलेले आहेत. हे बघा, या वरच्या लाल लाल ते मुळे दिसत आहेत. आता आपण त्याला खोलून बघणार आहे पूर्ण व्यवस्थित. तर हे बघा, खोलल्याच्यानंतर तुम्हाला असं व्यवस्थित अशा मुळ्या वगैरे सर्व दिसतील. अशी पिशवी व्यवस्थित खोलायची आहे आणि हे बघा, अशा प्रकारच्या मुळे ते डेव्हलप झालेले आहेत. आता हे तुम्ही खालून कट करायचे आणि लगेच एका कुंडीमध्ये ते लावून घ्यायचे.